हा ॲक्टर स्वतःशीच कॉम्पिटिशन करतोय की ती घटिया नियायती बकवास टट्टी मूवी देऊ शकतो. आदिपुरुष नंतर प्रभासच्या करिअरची अजून एक मूवी रिलीज झाली आहे द राजा साब. एक अशी मूवी जी मूवी बघण्यापेक्षा तुम्ही टॉम अँड जेरी, छोटा भीम एवढंच नाही तर भिंतीवरती सुकणारा पेंट बघून जास्त एंटरटेनमेंट व्हाल एवढी बकवास आहे. 2026ची एवढी घटिया सुरुवात होईल याचा विचार मी तर केला नव्हता. म्हणजे ट्रेलर बघून हे समजलंच होतं की ही मूवी बकवास होणार आहे, पण एवढी बकवास हा विचार नव्हता केला. खेर डायरेक्टर मारुतीने जी टट्टी आपल्यासमोर दिली आहे ती आता आहे आणि मी बघितली ती. तर कशी आहे ही मूवी बोलूया, पण त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोष्टीपीडियाच्या एपिसोड नंबर 1मध्ये. हा लॉंग फॉर्म कॉन्टेंटमधला एपिसोड नंबर 1. तर बोलू. जेव्हा तुम्ही डायरेक्टर ॲक्टर असता, तुम्हाला तुमचे ॲक्टिंग चॉईसेस नसतात, तेव्हा करिअरमध्ये आदिपुरुष आणि द राजासाबसारख्या मूवी ॲड ऑन होणं ही साहजिकच गोष्ट आहे. तर मूवीमध्ये प्रभासला 3 हिरोईन बरोबर लिपटा चिपटी फुल छिन्नालपंथी करताना दाखवलेलं आहे. कशासाठी हे माझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही. लक्षात तर डायरेक्टरच्या हे पण आलेलं नाही आहे की तो एक हॉरर कॉमेडी मूवी बनवतोय, नाही की प्रभासची रासली. पूर्ण मूवीमध्ये हॉरर फक्त प्रभासची ॲक्टिंग आहे, तर कॉमेडी डायरेक्टर मारुतीने दिलेलं स्टेटमेंट. हा मूवी रिलीज आधी डायरेक्टर मारुतीने हे स्टेटमेंट दिलं, जर तुम्हाला 1%सुद्धा मूवी नाही आवडली तर माझ्या घरी येऊन 100% रिटर्न घेऊन जा. तर मला म्हणावं लागेल तर दुगना लगान के साथ हमको रिटर्न लेना पडेगा. तेव्हा कुठं हे राजासाहेबचं मनात भरलेलं विष माझ्या मनातून खाली उतरेल. ट्रेलरमध्ये दाखवलेला प्रभासचा ओल्ड लुक, अपसाईड डाऊनवाला सीन पूर्ण मूवीमध्ये कुठंच बघायला भेटत नाही. आणि हा क्रेडिट सीनमध्ये डायरेक्टर आपल्याला प्रभासच्या जोकर लुकमध्ये पार्ट 2ची अनाऊन्समेंट करताना दिसतो, ज्याचं टायटल होणार आहे द राजा साब सर्कस 1935. आता एवढी दलिंदर घटिया नियाती बकवास मूवी दिल्यानंतर डायरेक्टरला हा कॉन्फिडन्स कुठून भेटला की त्यांनी पार्ट 2ची अनाऊन्समेंट करावी, मला तर नाही समजलं. खेर जी काय दळिंद्री डायरेक्टर मारुतीने बनवलेली आहे ती आता आपल्या समोर आहे आणि ती तुम्ही बघितली पाहिजे का? जर तुमच्याकडे फालतू टाईम आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नाही की तुम्ही लाईफमध्ये काहीच करू शकत नाही आहे, तर तुम्ही ही मूवी नक्की बघितली पाहिजे. कारण एवढी घटी आणि ती बकवास टट्टी मूवी बनवून कोणतरी पार्ट 2ची अनाऊन्समेंट करत असेल तर तुम्हालासुद्धा कॉन्फिडन्स भेटेल. तुम्हीसुद्धा लाईफमध्ये नक्कीच काहीतरी उखडू शकता. खेळ डायरेक्टर मारुतीने जो काही ट्रोमा दिला आहे तेवढा आजच्यासाठी बाद झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त सिनेबोल्टवर. थँक्यू.